नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आतापर्यंत आपण माझ्या चॅनलवर तुम्ही कोकणातील देवळं पाहिली असतील, तर आता आपण 2023 पासून थोडा चेंजेस करणार आहोत। म्हणजे काही इव्हेंट्स, काही त्या समजा ज्या गावात मी आहे त्या गावातील काही काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा तिथले महत्त्वाचे खाद्यपदार्थ किंवा तिथलं फेमस असे रेस्टॉरंट्स, तर ते पण आपण पाहायचे प्रयत्न करणार आहोत। तर आता आपण आहोत कोटकामते या गावी। कोटकामते हे गाव देवगडमध्ये येतं आणि आता आपण पाहायला जाणार आहोत एक देऊळच, जे भगवती मंदिर म्हणून फेमस देऊळ आहे ते। आणि हे देऊळ खूप ऐतिहासिक देऊळ आहे, कारण हे देऊळ कान्होजी आंग्रेंनी बांधलेलं आहे अशी माहिती मला मिळालेली आहे। तर आपण या देवळात जे जाणार आहोत तिथे ऍक्च्युली व्हिडिओ शूटिंगला बंदी आहे, तर तरी पण मी काही भाग शूट करायचा प्रयत्न केलाय। त्यात मी देवस्थानाची माफी मागतो। आणि ह्या देवळातील जे गुरुजी आहेत त्यांनी मला एक छोटासा इंटरव्ह्यू दिला आणि त्यात या इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे मुंबईतील जे आपले चाकरमणी आहेत त्यांना एक संदेश द्यायचा त्यांनी प्रयत्न केलाय। जर हा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपण आता या व्हिडिओला म्हणजे देवळात प्रवेश करणार आहोत, तिथून आपण सुरुवात करतो आहोत। नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि मी आहे आता कोटकामते येथे। हे कोटकामतेचं देवी भगवती मंदिर आहे। तर कोटकामते हे देवगडपासून जवळ आहे, म्हणजे देवगडवरून इथे येऊ शकता आपण। तर हे देवळाची हा गेट मेन एंट्रन्स म्हणू शकतो आपण। हा भव्य असा मेन एंट्रन्स आहे।
देवळाची मागची बाजू आहे. आपल्याकडे कोकणात बहुतेक देवळं ही हेमाड पद्धतीची असतात, त्यामुळे ती अशी कौलारूच दिसतात. माझं नाव आहे केदार मुकुंद भटकामतेकर. ओके. आणि इथलाच रहिवासी ग्रामस्थ. देवीची पूजा अर्चा माझ्याकडेच असते, पुजारी म्हणून मी आहे. ओके. आणि देवीचं जे काही वारीसूत्र असतं तेही माझ्याकडेच आहे. आणि इथला जे काही आपला कार्यक्रम आहे ते नवरात्र उत्सव जो आहे तो 10 दिवसांचा आपला असतोच. त्यावेळेला पालखी, सनई वाद्य, म्हणजे पालखीसोबत सनई वाद्य असतं. राजशाही थाट जो म्हटला जातो तो आमच्या इथे नवरात्रामध्ये पूर्णपणे तुम्ही बघू शकता. ओके. प्रत्येकाची मान मर्यादा, प्रत्येकाला दिलेल्या जबाबदाऱ्या, त्याला व्यक्तीला त्या कुटुंबाला सांगावं लागत नाही की हे तुझं काम आहे, तुला करायचं आहे. त्याला न सांगता न कळता तो बरोबर येतो, आपलं काम करून निघून जातो. ओके. आणि व्यवस्थितपणे म्हणजे सकाळी जर तुम्ही बघितलं तर 8 वाजता आमचं सनई वाद्य पहिलं बसतं मंदिरामध्ये, बैठक म्हणतात त्याला आम्ही. त्याच्यानंतर 9 वाजता आमचं गायनाचा कार्यक्रम होतो सकाळच्या सत्रातला, तो 12 वाजेपर्यंत चालतो. ओके. दुपारी 12 वाजेपर्यंत. दुपारी 12 वाजल्यानंतर मध्ये थोडा वेळ म्हणजे लोकांच्या ओट्या भरणं, म्हणजे दिवसभर ओट्या वगैरे भरल्या असतात, जाऊ शकतात, जातात. त्यानंतर संध्याकाळी बरोबर 3, 3:30, 4:45 याला पहिलं सनई वाद्य बसणार. ते झाल्याच्यानंतर मग बरोबर 5, 5:15ला शास्त्रीय संगीत, जिची आवड आहे, मी गायन करू शकतो, ती बैठक बसते. इथेच सभामंडपामध्ये ती बैठक बसली जाते. ती बरोबर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते 7ला तिची सांगता. आणि मग पुन्हा सनई वाद्य झालं की देवीला कवच चढवणे. कवच चढवणे म्हणजे दागिन्यांचं जे काय त्याला अलंकार आहे, म्हणजे ती सजावट पूर्ण होते. त्यानंतर बरोबर 9:30 वाजता पुराण बसतं रात्री. अच्छा. ते 15-20 मिनिटं असतं पुराण, म्हणजे भागवत कथा जी सांगितली जाते ती पुराणामार्फत आहे. ते झाल्याच्यानंतर पाठोपाठ 10 वाजता रात्री पालखीची प्रदक्षिणा होणार. त्याच्यानंतर इथे पण एक गायन होतं. ही जी पापडीवर जर तुम्ही फिरलात तर प्रत्येक ठिकाणी एक घर आहे, त्या ठिकाणी पालखी थांबून दुसऱ्या बाजूला तो सनईवाला म्हणा, सनईच्या माध्यमातून गायन होतं. ते झाल्याच्यानंतर पाऊस, म्हणजे जो आपला फटाक्याचा जो पाऊस असतो, आतषबाजी आम्ही त्याला म्हटली जाते, आतषबाजी होते. मग प्रत्येक 5-6 जी घरं आहेत ती थांबून पालखी पुन्हा मंदिरामध्ये येते. राजशाही थाटासारखं पुन्हा सनई वाद्य होतं. मग कीर्तन उभं राहणार. ज्यावेळेला आम्ही त्याला विडा देणार कीर्तन आपल्या पुराणवाल्याला, आपल्या सनई वाद्याला, त्यावेळेला मग त्याची सांगता झाली. मग कीर्तन रात्री 12 वाजता श्रीचा अवसर बाहेर पडतो. 12 वाजता बरोबर. मग लोकांची काही प्रश्न उत्तर असतील त्या मार्फत तिची सोडवली. हे झाल्याच्यानंतर मग त्याला किती वाजता हे सांगू नाही शकत, म्हणजे लोकांची किती वाजेपर्यंत काम होतं, किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रश्न होऊ शकतात. ह्याला वेळ काळ काही नसतं. मग ते झालं. त्याच्या पाठोपाठ मग ते झालं की मग त्या दिवसाचा दिनक्रम संपला. अच्छा. एका दिवसात तसंच तुमचा 10 दिवस चालणार. अच्छा. ओके. 10 दिवस कंटिन्यूस. म्हणजे पुढचे जे काही 9 दिवस तुमचे उर्वरित आहेत, फक्त 8, 9 आणि 10. 8व्या दिवशी म्हणजे देवीचं ताट असतं, जोगा मागण्याचा दिवस. अच्छा. जोगा. हा. मग तो जोगा मागण्याचा दिवस म्हणजे तो एक आहे की त्यावेळेला तुम्ही आलात ना, ज्याची इच्छा आहे भक्तिभावाने मला देवीच्या ताटाची पूजा करायची. अच्छा. पहिली पद्धत कशी आहे, इथली देवीच्याच नावाची ताटाची पूजा मिराशी मंत्री करणार. मग आमचे उपाध्याय, ग्राम उपाध्याय, म्हणजे आमचे ब्राह्मण समाज, जान्हवीकारी जे आहेत, मग त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाला, सुतार समाजाला, सोनार समाजाला, वाणी समाजाला स्टेप बाय स्टेप. अच्छा.
मग इतर ज्याची इच्छा आहे ग्रामस्थांची, मग शेवटी जे कोण असतील ते. अच्छा, तुम्ही आधी उल्लेख करताना कान्होजी आंग्रेंचा उल्लेख केला होता, तर त्यांचा या देवळाशी काय म्हणजे संदर्भ आहे? आख्यायिका 2 प्रकारे आहेत. ओके. की आख्यायिका मी 2 प्रकारे म्हणण्यापेक्षा की ते ज्यावेळेला लढाई करायला जात होते त्यावेळेला मी जर जिंकून आलो तर मी तुझं मंदिराची स्थापना केली की ती घुमटी बांधेल. ती जी आतली जी मंदिर आपल्या भगवतीचं जी काय गाभारा म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे ती घुमटी टाईप बघितलं असेल तुम्ही, हो. ती आंग्र्यांनी बांधलेली त्या काळामध्ये. अच्छा. मग त्याच्यानंतर त्या लोकांनी मग हळूहळू हा पूर्ण याची रचना वाढवत गेले. वाढवत. म्हणजे त्या ज्या बाहेर तोफा आहेत त्या कान्होजी आंग्रेंच्या त्याच वेळेच्या आहेत. ओके. असं इथला इतिहास म्हणा. आणि परत आता ते 10 दिवस झाले. कोजागिरीपासनं ते टिपोरी पौर्णिमेपर्यंत 1 महिना काकड आरती असते. अच्छा. विठोबा कोजागिरी दिवशी विठोबाचं मंदिर आहे आमच्या इथे. देवीची पालखीची सांगता झाली त्या दिवशी लेट होतं कारण उशीर असल्यामुळे, कारण पहिला दिवस असल्यामुळे तो तयारी करणं पालखीचा, ती 1 महिना पालखी असते. अच्छा. 1 महिना पालखी आहे. 1 महिना पालखीनंतर तुलसी विवाह च्या दिवशी लेट होतं. अच्छा. म्हणजे मग जसं तुम्हाला 3 दिवस ते वेगळे सांगितले नवरात्रातले, तसं तुलसी विवाह, त्याच्यानंतर वैकुंठ चतुर्दशी दिवशी आमच्या देवमंदिरामध्ये नाटक होणार आणि टिपोरी पौर्णिमे दिवशी परत 2दा पालखी बाहेर, परत एक दुपारी आणि वरच्या मंदिरात नाही येते आणि रेग्युलर प्रमाणे संध्याकाळी. अच्छा. मग दीपपूजन वगैरे झालं ह्याच्यानंतर मग टिपोरी पौर्णिमेचा कार्यक्रम होतो. दुपारी महाप्रसाद असतो. आमच्या शंकर एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे जठेश्वर म्हणून. पालखीची प्रदक्षिणा अशी पूर्णपणे होऊन जाते. मग त्याच्यानंतर नैवेद्याला पाणी सोडलं जातं, आरत्या होतात 2 तिकडे, मग पुन्हा मंदिरामध्ये पालखी आली. अच्छा. की चुरमरीचा प्रसाद वाटला जातो. 3 तुळशी विवाहाच्या दिवशी. तुळशी विवाहाच्या दिवशी. त्याच्यानंतर कोजागिरी आपल्या टिपोरी पौर्णिमे दिवशी दुपारी आणि टिपोरी पौर्णिमे दिवशी संध्याकाळी. चुरमरीचा प्रसाद हा 3दा असतो. अच्छा. हे जे म्हणजे नवरात्रीमध्ये भक्तांना वगैरे राहण्याची वगैरे सोय वगैरे आहे भक्तांना. म्हणजे आता आपल्याकडे रूम कमी आहेत. म्हणजे कमी याचा अर्थ व्यवस्थित सुधारणा होते. जशी लोक येत आहेत, लोकांची इच्छा असेल की आता आपल्याला इथे यायचं, मग डोनेशन स्वरूपात येतं. म्हणजे जी इच्छा असते त्याप्रमाणे होतं. तर शक्यतो आता रूम अवेलेबल कमी असल्यामुळे होते. आणि शक्यतो कसं असतं की सकाळपासून रात्रीपर्यंत ना कित्येक लोक येऊन भाविक जातात. त्याला तडजोड नसते कारण प्रत्येकाकडे गाड्या झाल्या किंवा गाड्यांचा अंश असल्यामुळे ते येऊन जातात. ओके. खूप खूप धन्यवाद आपले माहिती दिल्याबद्दल. तुमचंही धन्यवाद की आमच्या भगवती मंदिराला तुम्ही भेट दिलात. तसंच सगळ्यांनी यावं. भगवती म्हणजे जुन्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येक ग्रामस्थ ज्या बाहेरगावी गेलेत, हा मेसेज मी देऊ इच्छितो की त्यांनी आपापल्या ग्रामदेवतेला थोडंफार कुठेतरी विसरले. म्हणजे त्यांना माहिती की मला ह्या तिचा वार्षिक उत्सव आहे, तेव्हा जायचं, तेव्हा तुम्ही जाता. तसंच एक ओढ निर्माण करा. यंग जनरेशनची गावाला गरज आहे. हो, येस. हे कुठेतरी आता मिस होत चाललंय की कुठेतरी माझा ग्रामदेवतेचा उत्सव आहे आणि मग मी जाणं, ही ती एक ह्याची पद्धत झाली. उत्सव आहे म्हणून जाणं. हिरवीच्या वेळेला आता यंग जनरेशनचं काय झालं की त्यांचं शिक्षण झालं, शिक्षणाप्रमाणे गावात नोकऱ्या राहिल्या नाही आहेत. त्या बिचारांनाही बाहेर जावं लागतं, हे कळतंय. प्रत्येक गावागावामध्ये ही परिस्थिती. पण गाव सोडून, बरोबर, गावची ओढ तरी सोडून. तुमचं शेवटी पोटा पाण्याचा विषय. तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा दैवत. वेळ मिळेल तेव्हा एकदा एक तरी महिन्यातनं एक फेरी मारा. तसं तुमचं भविष्यामध्ये तुमच्या मुलांनाही ओढ लागेल. बरोबर. कारण आताच्या ह्याच्यामध्ये असं झालं की त्या काळामध्ये जो तो बाहेर गेला, मुलं बाहेर जन्माला आली, त्यांना तेवढी ओढ नाही राहिली. आता कुठेतरी ओढ निर्माण होते. तशी ओढ प्रत्येक गावागावामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये ओढ निर्माण होणं खूप गरजेचं आहे. कारण भविष्यात तुम्हालाच पुढे चालवायचं आहे ना. बरोबर. ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत जे आतापर्यंत चालल्या, प्रत्येक गावामध्ये पद्धत वेगवेगळी आहे. ती प्रत्येक गावातली पद्धत टिकली पाहिजे, तर त्या देवाला किंवा त्या तुमच्या ओढीला महत्त्व आहे. हा महत्त्वाचा मेसेज आहे माझ्याकडनं.
खूप खूप चांगला मेसेज तुम्ही दिलात. नक्की मी एक यूट्यूबर आहे आणि मी कोकणातील देवळं दाखवायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या ठिकाणची. तर त्यात हे देऊळ म्हणून मी शूट केलं आहे. बरोबर. तर तुमची मुलाखत ही खूप महत्त्वाची ठरेल या गोष्टीसाठी. मला काय म्हणायचं नाही, मी यूट्यूबर कारण महत्त्वाचं आहे की आज आपलं गाव आपणच पुढे नेलं तर पुढे जाणार आहे. बरोबर. सरकारच्या योजना येतील तर येतील, योजना येतात, आपल्याला आत्मसात करायचे. योजना येतील आणि मग घेईन. तुमच्याकडे देवाने तुम्हाला ह्या भूमीमध्ये जन्माला जे घातलंय त्या देवाच्या मनामध्ये वेगळं काहीतरी असेल म्हणून तुम्हाला इथे घातलंय. तर बाहेर कुठेही घालू शकलं असतं, भले गरीब आहोत. अशी वेळ नाही की तुम्हाला दुसऱ्याच्या दारावर जावं लागतं. आपल्या ग्रामदेवतेबद्दल तुम्हाला आस्था, त्याच्यावरती जीव, तुमच्या घरच्या देवावरती तुमचा जीव विश्वास असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथे जाणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही भविष्यामध्ये त्या ठिकाणचं ग्रामदेवतेला तुम्ही वर आणू शकता. बरोबर. असं मला तरी वाटतं. कारण महत्त्वाचं आहे की गाव विसरू नका. जरूर जरूर. मी हा मेसेज पुरेपूर पोचवायचा प्रयत्न करेन यूट्यूब माध्यमातून. आणि खूप खूप आपल्या आभार. फक्त युट्यूबर आहात म्हणून सांगितलं. प्रत्येक देवाची पद्धत, प्रथा ह्या निरनिराळ्या आहेत म्हणून मी माझंच देवाचं नाही सांगितलं. प्रत्येक देवातली, प्रत्येक गावातल्या मुलांनी हा विचार केला. खूप धन्यवाद आपल्या. तुम्ही आल्याबद्दल आधी मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या भगवती मंदिराला भेट दिला. कारण तुम्ही बाहेरनं ऐकलं असाल की भगवतीची ख्याती, कीर्ती, तसंच प्रत्येक गावामध्ये असू शकतं काही ना काही. आज यूट्यूब माध्यमातून कुठनं तरी आज कोकण पुढे येत आहे. कुठनं ना कुठनं तरी पुढे येत आहे. आता हल्ली मी बघतोय ना, एक स्टेटस असतात, व्हॉट्सअप स्टेटस, जो तर आपल्या गावाबद्दल माहिती आहे किंवा ज्या काही रीतिरिवाज आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते स्टेटस मार्फत ठेवला जातो. चांगली आधुनिक पद्धत आहे. जेवढे तुम्ही स्टेटसला प्राधान्य देताय ना, तेवढे स्वतः जाऊन तुमच्या ग्रामदेवतेला प्राधान्य द्या, गावाला प्राधान्य द्या. आता मी कसं मोठेपणा कोणाचं नाही करत आहे. जसं शिमगा उत्सव खेड वगैरे पासनं तो म्हटलं की त्यांना ते आहेच, जातात ना, ते जर जाऊ शकतात स्वतःच्या गावामध्ये. जसं फक्त आपण चतुर्थीच म्हणतो, चतुर्थीला कोकणात जायला पाहिजे. वर्षभरामधले पण कार्यक्रम तुम्ही आणा, फक्त चतुर्थीच आणू नका. वर्षभरामध्ये ही आपल्या गावांमध्ये काही ना काहीतरी आपल्या ग्रामदेवतेचं चालूच असतं. ठीक आहे, तुम्हाला नोकरी धंदे आहेत, एक त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही, प्रत्येक जण जाऊ शकत. बरोबर. आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत, काहीतरी पर्याय काढा त्याच्यावरती, शोधा, या पुढे. एक म्हटलेलं ना, कोकण आपलाच असा, कोकण आपलाच आहे. आता कोकणाला पुढे आणण्याची जबाबदारी आपली आता. नक्की नक्की. धन्यवाद. खूप खूप आभार. या कोटकामत्यामधली ही बाकीची देवळं आहेत जे आपण फोटोच्या माध्यमातून पाहू शकता इथे. मित्रांनो, देऊळ तुम्हाला आवडलं असेलच. देऊळ खूप सुंदर आहे आणि देवळात अर्धाधिक जे पूर्ण काम आहे ते एक पूर्ण लाकडी त्याचे खांब वगैरे एकदम जुन्या पद्धतीचं देऊळ आहे. आणि देवळाचं प्रवेशद्वार तर खूपच सुंदर आहे, एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे आहे. आणि ते 2 भव्य दरवाजे. यात गुरुजींनी पण काही तरुण पिढीला संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे आणि तो साहजिकच चांगला आहे आणि तो त्या अर्थानेच तरुण पिढीने घ्यावा अशी माझी पण अपेक्षा आहे. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज खरोखरच आत्ता गावाला तरुण पिढीची खूप गरज आहे. म्हणजे तरुणांनी येऊन इथे काही डेव्हलपमेंट कराव्या जेणेकरून गावाचा विकास घडेल. तर तुम्हाला कसं वाटलं हे देऊळ हे नक्की मला सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.